नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचं निश्चित झालंय। या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, पण शिवसेना नेते माजी आमदार विजय शिवतारे यांच्या एंट्रीनं निवडणुकीत ट्विस्ट आलाय। शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत असून बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। अशातच आता शिवतारेंनी केलेल्या नव्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे। शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा बारामतीतून लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे। मात्र वेळ पडल्यास आपण कमळ चिन्हावरही लढू असं शिवतारे यांनी म्हटलं आहे। अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असंही शिवतारे यांनी म्हटलंय। शिवतारे यांनी बारामतीतून लढण्यासाठी नवा पर्याय ठेवल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा भेट घेतली। यावेळी त्यांनी बारामतीतील लोकांचा कल काय आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली। त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी माहिती दिली। महायुतीच्या माध्यमातून ही सीट मिळाली आणि विजय शिवतारे उमेदवार असतील तर 100% ही सीट धनुष्यबाणाच्या चिन्हावरही आपण जिंकू शकतो। बारामतीच्या मतदारांची तशी मानसिकता आहे असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे। मी गेली 15 ते 20 दिवस या मतदारसंघात फिरत आहे, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलाय। लोकांचा कल काय आहे, अंडरकरंट्स काय आहेत हे मी सीएम ला सांगितले। बेसिकली ही सीट गेल्या 10 ते 20 वर्षापासून भाजपची होती। अगदी भाजपच्या चिन्हावर लढायची गरज पडली तरी माझी हरकत नाही। मी कमळावर लढायला तयार आहे। लोकांशी विचारमंथन करून मी या निर्णयाप्रत आलोय। अपक्ष लढणं हा नंतरचा भाग आहे। महायुतीत अशा पद्धतीने निर्णय झाला तर ते सोयीचं आहे असं सांगतानाच इलेक्टिव्ह मेरिट हा निकष महायुतीत असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। एक खासदार महत्वाचा आहे। मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे। मी नेत्यांना कमळावर लढण्याचा पर्याय दिला आहे। अपक्ष लढण्यापेक्षा ते चांगलं। मुख्यमंत्र्यांनी आता ही सीट महायुतीत मागून घ्यावी। या सीटबाबत भाजपच्या नेत्यांशी मी कशी चर्चा करू? माझे नेते एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्याशीच मी चर्चा करेल, पण तशीच गरज पडली तर मी भाजपच्या नेत्याशी बोलेल असंही त्यांनी म्हटलंय। शिवतारे कमळ चिन्हावर निवडणूक लढायला तयार झाल्याने अजितदादांची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।